तुमची आंघोळ अजून बाकी आहे, विसरलात का? आंघोळ काय होईल की, पण त्याआधी नाही, आधी आंघोळ करा. अगं पण जा 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 जा. अनुराधा, काय करतेस तू हे? आणि पिशवीला का हात लावलास? मी तर फक्त बघत होते ते, कशासाठी? कारण मला हे कळत नाहीये की तुमचं नक्की काय चाललंय. काहीही चाललेलं नाहीये माझं. खोटं बोलताय तुम्ही. काल रात्री एवढ्या उशिरा तुम्ही जेव्हा घरी आलात तेव्हा ही पिशवी होती ना तुमच्या हातात? काल पण मी विचारलं तेव्हा सुद्धा तुम्ही सांगितलं नाही. सांगा की नक्की काय आहे एवढं त्या पिशवीत? हे बघा अनुराधा, उगाच नसत्या शंका मनात आणू नकोस. तुला वाटतंय तसं काही नाही आहे. हे सगळं मी आपल्या लेकीसाठी करतोय. लेकीसाठी म्हणजे? तुम्ही पुन्हा तर मुजुमदारांच्या विरोधात काही करत नाही ना? अहो, आपली लेक लय सुखात आहे हो तिकडं. धैर्यराव लय मनापासून काळजी घेतात आपल्या सावीची. तर दोघांचं लय प्रेम आहे एकमेकांवर. उगाच आपल्यामुळं त्यांच्या संसारात काय अडथळा नको. हा, सांगा की मला त्या पिशवीत काय आहे? सांगितलं ना काही नाहीये म्हणून. आणि उगाच सावी किती सुखात आहे मला सांगू नकोस. तुम्ही डोळ्याला झापडं लावली आहेत, मी नाही. त्या पिशवीत काय आहे हे सांगितल्याशिवाय मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुला जाणून घ्यायचं ना सगळं? कळेल. फक्त 2 तास थांब, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. अरे हे काय, तयार नाही झाला अजून तुम्ही? अरे अक्षय तृतीया आहे आज, पूजा करायची नाही वय? माझं थोडं काम आहे भाऊ, मी जाऊन येतो. अरे हे मधू, याला काय झालंय आता? अनुराधा, अगं पुरी काय झालंय? भाऊ, मला लय काळजी वाटायला लागली. त्यांच्या मनात नक्की काहीतरी चालू आहे, पण काय चालू आहे तेच सांगणं झालंय. एवढं समजावून सांगितलं तरी सुद्धा मुजुमदारांच्या विरोधातला राग काही सोडायला तयार नाही आहेत. म्हणतात की आपल्या लेकीच्या सुखासाठी करायला लागलो, पण काय करायला लागलोय ते काही सांगत नाही आहेत. मला लई काळजी वाटायला लागली भाऊ. ह्यांची सुद्धा, हंसावीची सुद्धा. नक्की? बरं ठीक आहे, बाकी काय करायचं ते मी बघते. नंतर करते कॉल. दामिनी मॅडम, अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. नमस्कार करते. सुखी राहा. तुलाही अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. छान दिसतेस. अगं, हार किती छान आहे. धैर्याने दिला. आमच्या धैर्याची आवड आहेच छान. बरं, आज अक्षय तृतीय आहे, आपल्याकडे पूजा आहे, तेव्हा तयारीला लागा आता. हो, आधी रांगोळी काढून घेते आणि मग पूजेची तयारी करते. आमरसासाठी आंबे पाण्यात ठेवलेत. पुरणपोळ्यांची सगळी तयारी झाली आहे. आपण सावी, बटाट्याची भाजी मात्र तुझ्याच हातची हवी. वहिनी, तुम्ही एकट्याच धावपळ करू नका. भाजीचं पण मीच बघते आणि आमरसाचं पण मीच बघते. त्याआधी आपण रांगोळी काढून घेऊया. चला. बरं,
चल सावी मी रंग आणते